नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपलं स्वागत. गेल्या 2 दिवसात मनसेच्या दुसऱ्या फळीतल्या 2 बड्या नेत्यांनी पक्ष सोडला. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी पक्ष सोडला. त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी मनसेमध्ये अनेक बैठका सुद्धा झाल्या. आज सुद्धा एक महत्त्वाची बैठक मनसेची पार पडली. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेसमोर आता गळती रोखण्याचं आव्हान तर आहेच, मात्र महापालिका निवडणुका आहेत, त्यामुळे या पक्षगळतीनं मनसेला एक इशारा दिलाय का, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि संदीप देशपांडे हे सुद्धा ते सुद्धा जॉईन झालेले आहेत आपल्याला. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून संदीप देशपांडे आपल्याला परिचित आहेतच. एकूणच या सगळ्या चर्चेत आपण सुरुवात करण्यापूर्वी काहीशी पार्श्वभूमी बघायला लागेल की गेल्या 2 दिवसात 2 बड्या नेत्यांनी दुसऱ्या फळीतल्या खरं तर मात्र पक्ष सोडला. पण हे जे नेते होते ते पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरेंबरोबर होते. शिवसेनेमध्ये होत असलेली गळचेपी किंवा तिथली जी घुसमट होती त्याला त्रासून हे नेते राज ठाकरेंबरोबर या पक्षात आले होते आणि या पक्षातही तशीच परिस्थिती निर्माण झाली, म्हणून त्यांना हा पक्ष सोडावा लागला का, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीलाच मी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याकडे जातो. संदीप, एकूणच गेल्या काही दिवसातली जर राजकीय पार्श्वभूमी बघितली तर मनसेला एक मोठं आव्हान आहे, कारण महापालिका निवडणुका तोंडावर येऊ घातल्यात आणि त्यातच राजेश कदम, मंदार हळबे हे जरी दुसऱ्या फळीतले नेते असले तरी प्रमुख नेते होते. राज ठाकरेंच्या बरोबर पक्षात तुमच्यासारखे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले त्याच फळीतले हे नेते होते. मात्र या गळतीमुळे पक्षाला एक इशारा दिल्याचं बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मंदार माझा चांगला मित्र होता, राजेश कदम माझा चांगला मित्र होता. मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारची गळचेपी झाली म्हणून ते गेलेत. त्यांची जाण्याची कारणं कधी वेगळी असू शकतात, पण हे जे गळचेपीचं कारण हे त्यांनीही म्हटलेलं नाही की आमची काही गळचेपी झाली वगैरे. आता मंदार आमचा 5 वर्ष विरोधी पक्षनेता होता, म्हणजे ह्याच्यापेक्षा तर हायेस्ट पद आमच्या पक्षात नव्हतं तिकडे देण्यासारखं काही. राजेश कदम शहराचा शहराध्यक्ष होता. आता कोणाची गळचेपी आणि कशासाठी झाली? मग काय नेमकं चुकतंय? का जाण्याची जी कारण आहे नेते का सोडून जात आहेत? आणि नाही, 2 लोक सोडून गेली याचा अर्थ नेते सगळे सोडून जात आहेत वगैरे असं काही मानण्याचं कारण नाही. कसं असतं, प्रत्येक वेळेला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी पचवता आल्या पाहिजेत. मला असं वाटतं की थोडंसं अपयश पचवणं कठीण जात असेल, तेवढे त्यांना वाटत असेल की कदाचित इथे मला यश मिळणार नाही, दुसऱ्या पक्षात गेल्यावर यश मिळेल, म्हणून ते गेले असू शकतात. याचा अर्थ पक्षाला गळती लागली आहे आणि आता पक्षाचं काय खरं नाही वगैरे असं काही मानण्याचं काही कारण नाही याच्यामध्ये. पण संदीपजी, यापूर्वी सुद्धा प्रवीण दरेकर असतील किंवा वसंत गीते असतील, अतुल चांडक असतील, यासारखे पहिल्या फळीतले खरं तर राज ठाकरेंबरोबर भारतीय विद्यार्थी सेनेत ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं होतं त्या नेत्यांचाही भ्रमनिरास झाला, तेही बाहेर पडले. आता दुसऱ्या फळीत सुद्धा गळती लागली आहे. तुम्हाला चिंतेची बाब वाटत नाही? नाही, मला असं वाटतं गळती लागली हा जो का शब्द तुम्ही वापरला आहेत ना, तर एखाद्या गळती कशाला म्हणतो आपण? नळातनं टप 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 पाणी वाढतं त्याला गळती म्हणतो. 2 थेंब पाणी पडलं तर त्याला गळती म्हणत नाही. त्यामुळे गळती हा शब्द जो वापरतोय आपण तो मला असं वाटतं थोडा एक्झॅगरेटेड शब्द आहे. 1-2 लोकांना वाटलं असेल की माझं इथे पॉलिटिकल करिअर होणार नाही, माझं दुसरीकडे गेल्यावर पॉलिटिकल करिअर होईल, कारण मी जे बोललो राजेश कदमशी त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मला इथे पॉलिटिकल करिअर होईल किंवा मी निवडून येईन असं मला वाटत नाही, म्हणून मी दुसऱ्या पक्षात चाललोय. हा ज्याच्या त्याच्या समजण्याचा भाग आहे. आणि मला असं वाटतं ज्याच्याकडे पेशन्सच नाहीत त्याच्याबद्दल काय बोलावं. शेवट राजकारणाला पेशन्सचा गेम आहे. आता काही पक्ष अशी आहेत ज्यांनी 2014ला चांगलं, म्हणजे भाजप, मी नाव घेऊन सांगतो की त्यांनी चांगले दिवस 2014ला बघितले. आधी काय होतं, पण तिथल्या लोकांनी पेशन्स ठेवले, त्यांना त्याचं फळ मिळालं. तर तुमचे पेशन्स किती आहे याच्यावर डिपेंड करतं ते. काही लोकांमध्ये पेशन्स कमी असतात, काही लोकांमध्ये पेशन्स जास्ती असतात. आणि आपण म्हणतो की सब्र का फल मीठा होता है. ठीक आहे, मी तुमच्या या मुद्द्याकडे येतो. त्यांना पेशन्स ठेवायला पाहिजे होते किंवा आपल्याला या पक्षात भविष्य नाही असं त्यांना का वाटलं, याविषयी आपण तुमच्याबरोबर बोलणारच आहोत. मात्र ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा या पक्षाची वाटचाल अगदी सुरुवातीच्या काळापासून पाहिलेली आहे आणि राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी या पक्षाचं एकूणच आत्तापर्यंतचं काम पाहिलेलं आहे.
देसाई सर, तुम्ही बघताय की संदीप देशपांडेंनी आता एक शब्दप्रयोग केला, तो म्हणजे या नेत्यांना असं वाटतंय की त्या नेत्यांनी जेव्हा यांच्याशी संवाद साधला त्यावेळेला ते असं म्हणाले की या पक्षात मला भवितव्य दिसत नाही आहे. काय अशी कारणं झाली की या पक्षात आता नेत्यांना भवितव्य दिसत नाही आहे? एक तर या दोघांपैकी एक जण तर प्रदेश उपाध्यक्ष हे पद भूषवलेले, म्हणजे सर्वोच्च स्थान म्हणता येईल त्यातल्या त्यात बऱ्या संघटनेमध्ये असं भूषवलेली व्यक्ती होती. आता याच्या वर्षन्स वेगवेगळ्या येत आहेत. म्हणजे एका बातमीमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की त्यांची काही व्यक्तिगत कारणं असतील. म्हणजे बाळा नांदगावकर सुद्धा म्हणाले की त्यांचं काय कारण असेल माहीत नाही, व्यक्तिगत कारण असू शकतं. आता व्यक्तिगत कारण काय असेल तर मला माहिती नाही. म्हणजे एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी व्यक्तिगत कारण म्हणजे एखादी चौकशी लावलेली आहे की काय, अशा प्रकारचा आपण प्रश्न उपस्थित करू शकतो. म्हणजे आता शिवसेनेमध्ये ते झालं तर शिवसेना चौकशी काय लावणार, तर पोलीस चौकशी असेल असं त्यांना काय सुचवायचं होतं मला माहिती नाही. परंतु मुद्दा असा आहे की संदीप स्वतः जे सांगतायत ते त्या मनसेचे जबाबदार नेते म्हणून त्यांनी त्या पक्षाची भूमिका व्यवस्थित मांडतायत ते, आणि ती बाजू त्यांनी ते लावून धरणं अपेक्षित आहे. ते काय असं सांगणार आहे, पण त्यांनी एवढं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कदाचित या पक्षामध्ये भवितव्य त्यांना वाटत नसावं. हे मनमोकळेपणाने संदीपजींनी कबूल केलं ते खरं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. एक गोष्ट अशी आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेची ताकदच बोलायची आहे ती आता मला वाटतं. ऐका संदीप तुमच्याकडे येतो मी. हेमंत देसाईंना मुद्दा पूर्ण करू द्या. ऐका ना, हे मी कबूल करायचा विषय मी मांडलेला नाहीये. मी थोडं फक्त एक इंटरप्ट करतो, म्हणजे चुकीची गोष्ट जायला नको म्हणून. मी कबूल केलेलं नाहीये, मला असं वाटत नाहीये, हे राजेशला वाटतंय, मला वाटत नाही. देसाई सर, संदीप देशपांडेंचं हे म्हणणं नाही, राजेश कदम यांनी त्यांच्याशी बोलताना असं म्हटलं की या पक्षात आपल्याला भवितव्य दिसत नाहीये. नाही ठीक आहे ना, म्हणजे मलाही तसंच म्हणायचं होतं, माझी शब्द योजना चुकली हे मी मान्य करतो. पण त्यांना असं वाटत असेल तर ते का वाटत असेल त्यांना, गळती नाही कबूल आहे. नाही ऐका का, हां नाही, गळती जी आहे ती दोघं जण गेले असं नाही, यापुढे अनेक जण गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला खूप जणांची नावं सगळी माहिती आहेत आपल्याला, सगळ्यांची नावं. ती सलगपणे जर माणसं जात असतील आणि त्याच्याबद्दल जर आपण बेदरकारी मानली की ते कशामुळे गेले माहिती नाहीत, पेशन्स ठेवायला लागतो वगैरे, पण त्यांच्या ज्या काही मर्यादा असतील, त्यांच्या चुका असतील ते असेल. पण अशी जर ॲटिट्यूड ठेवली एखाद्या पक्षाने, थोडंसं आत्मपरीक्षण करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण हे आत्मपरीक्षण न केल्यामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली आपण बघा, शेतकरी कामगार पक्षाची अवस्था बघता बघता काय झाली अवस्था बघा, जनता दलाची अवस्था काय झाली बघा. आणि त्यावेळीची स्टेटमेंट जी आहे, मी अनेक वर्ष राजकारण बघतो आहे, त्यावेळीची स्टेटमेंट्स अशीच असायची की यांना विचारसरणीशी काही प्रेम नाही, त्यांना निष्ठा नाही, किंवा ते दुसऱ्या पक्षात जात आहेत, ते त्यांना अधिक भवितव्य तिथे वाटत असेल, पण त्यामुळे आमच्या पक्षाला काही होणार नाही असं नसतं. ताकद हळूहळू ती कमी होत असते, पण नवीन ताकद जर तुमच्याकडे नवीन माणसं येत असतील, आवक खूप वाढत असेल तर काही चिंतेचं कारण नाही. पण गेल्या वेळी बघा तुम्ही, निवडणुकीच्या वेळी, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी कसे इकडनं पक्षांतर झालं होतं, सगळे नगरसेवक बरेच गेले होते. मुंबईमध्ये जी काही घटना घडली आपल्याला माहिती आहे, अन्य काही ठिकाणी सुद्धा ही जी गळती आहे ती झालेली आहे. तेव्हा ही गळती थांबवण्यासाठी काय करता येईल, लोकांना आपल्या पक्षामध्ये भवितव्य वाटेल अशी स्थिती कशी निर्माण करता येईल, आणि यासाठी संघटनात्मक पातळीवरती कसे प्रयत्न करायला पाहिजेत, हे त्या पक्षाचं काम आहे. पण मी एवढं सांगू शकतो की एवढं अतिशय लो काळ, म्हणजे अतिशय उताराचा काळ येऊन सुद्धा एखाद्या पक्षाचा आत्मविश्वास ढळेल, पण मनसेची स्थिती झालेली नाही. मनसेच्या प्रमुख नेत्यांची सुद्धा, जी राज ठाकरेंच्या सभोवतीचे नेते आहेत ते आहेत तिथे बऱ्यापैकी आहेत. मनसेला अजूनही राजकीय पटलावर कमबॅक करण्याची संधी आहे. मनसेने कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मनसेने भरपूर काम केले, मनसैनिकांनी ठिकठिकाणी, मला माहिती आहे. त्यामुळे त्या पक्षाला भवितव्य आहे. अगदी. आपण याच मुद्द्यावर भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आपल्याबरोबर आहेत. ते महापालिकेतले एक बडे नेते म्हणून त्यांनी मनसेचा प्रवाससुद्धा बघितलेला आहे. शिरसाटजी, तुम्हाला काय वाटतं की मनसे आत्ता ज्या परिस्थितीतनं चाललेली आहे, कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची त्यांना गरज आहे? जो प्रश्न आपण विचारला तो मनसेशी संबंधित आहे, आणि मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने, कार्यकर्त्याने मनसेवरती टिप्पणी करण्याचं खरं तर काहीच कारण नाही.
आणि मी काही राजकीय विश्लेषक नाही हेमंत देसाईंसारखं. एकूण सध्याची राजकीय कुठल्याही परिस्थिती विषयावर पाहता टिप्पणी एकूण करावी. सध्याची राजकीय परिस्थिती माझं मत पाहता एवढंच आहे, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मनसेला कुठेतरी सध्याची आत्मपरीक्षण राजकीय करण्याची गरज परिस्थिती वाटते का? पाहता सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मंदार हळबे यांनी जो भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी बोलू इच्छितो. मंदार हळबे हा डोंबिवलीतला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. सुरुवातीपासून त्याची नाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेली होती आहे. आणि त्याचा जर तुम्ही प्रतिक्रिया पाहिली असेल तर भाजपमध्ये गेल्यावरती तरी काय प्रतिक्रिया दिली मुद्दाम आपण दाखवा. राम मंदिराच्या उभारणीचं काम जे सुरू झालेलं आहे त्याच्यात समाविष्ट होतो आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी तो काही अपरिचित नव्हता, त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी अपरिचित नव्हती. काही वर्षापूर्वी त्याला भारतीय जनता पार्टीकडे त्याने तिकीटही मागितलं होतं, त्याला तिकीट दिलं नाही. म्हणजे तो भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता होता, त्याला तिकीट नाकारल्यावर तो मनसेमध्ये गेला. आज 10 वर्ष मनसेमध्ये राहिल्यानंतर तिथे विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर आज तो परत भाजपमध्ये आलेला आहे. आत्ता भाजप हे स्वबळावर सर्व निवडणुका लढवणार आहेत. भाजपला चांगल्या माणसांची गरज आहे. मग ते पश्चिम बंगाल असेल का डोंबिवली असेल, चांगल्या माणसांना भाजपमध्ये नेहमीच दारं उघडी असतात. तसंच मंदार हळबे आमचाच आहे, आम्ही त्याला परत घेतलेला आहे, त्याचं स्वागत केलेलं आहे, त्याचा सन्मान होईल. बाकी भवितव्याचं म्हणाल तर मनसेमध्ये काय त्याचं भवितव्य अंधारमय होतं असं मला वाटत नाही. तिथेही तो विरोधी पक्ष नेता होता आणि इथे आम्ही त्याला काही पदाची काही लालसा दाखवली किंवा पदामुळे पदाच्या साठी तो आलेला आहे असंही नाही. म्हणजे त्याच्यापुढे मंदार हळबे निवडणुका स्वच्छेने होतील आलेले आणि तुमचा पुढे जे मुद्दा होईल, तुमचा मुद्दा शीर्षार्थी लक्षात आला. आपण त्यामुळे- याच मुद्द्यावरनं आता संदीप देशपांडेंना विचारूया. संदीप देशपांडे, एखादा राजकीय पक्ष जेव्हा आपली राजकीय वाटचाल करत असतो त्यावेळेला या राजकीय पक्षाला एक निश्चित कार्यक्रम लागतो. नियमित कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी काही आंदोलनं हातात घ्यावी लागतात, काही एक निश्चित कार्यक्रम लागतो. अनेकदा मनसेचं असं लक्षात आलेलं आहे किंवा असं पाहिलेलं आहे की मनसेचे अध्यक्ष एखादा कार्यक्रम घोषित करतात, मात्र तो कार्यक्रम तसा पूर्णतः पुढेपर्यंत जात नाही. मध्ये आपण बघितलं असेल की स्वच्छता अभियान हाती घेतलं होतं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आरंभशूरपणा म्हणजे सुरुवातीला होतात पण पुढे त्याचा कंटिन्यू कुठल्या विनोद अनेक अशी आंदोलनं आहेत जी पुढे कंटिन्यू होत नाही आहेत. कुठली गोष्ट म्हणताय विनोदजी तुम्ही? कार्यकर्त्यांना अनेक नाही, मला दोन-तीन सांगाल का प्लीज? माझा प्रश्न पूर्ण विनोद, करू द्या. मला 2-3 सांगाल का माझा please? प्रश्न पूर्ण करू द्या, तुम्ही त्याच्यानंतर उत्तर द्या. माझं असं म्हणणं आहे की असे काही कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे कार्यकर्ते गुंतून राहतील आणि तसे कार्यक्रम हाती नसल्यामुळे मनसेतनं कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होतोय का? नाही, तुम्ही एक प्रश्न मला विचारलात की आरंभशूर आणि पुढे काही होत नाही. मला 2-3 अशी आंदोलनं सांगा की एक स्वच्छतेसंदर्भातला प्लीज तुम्ही सांगा, मग मला त्याची उत्तर द्यायला आवडेल. एक स्वच्छतेसंदर्भातलं आंदोलन मध्ये हाती घेण्यात आलं होतं साधारण 7 ते 8 वर्षापूर्वी की आपापल्या परिसरातली स्वच्छता करा. सुरुवातीला अनेकांनी त्यात सहभाग घेतला, त्यानंतर तो मुद्दा मागे पडला. त्यानंतर मराठी पाट्यांचा मुद्दा असेल, मराठी पाट्यांचा मुद्दा मध्ये मध्ये येतो, मराठी अस्मितेचा. कुठला? 1 मिनिट. कोण? नाही, मला एक सांगा की मराठी अस्मितेचा मुद्दा कधी सोडला? नाही, पण मी तुम्हाला जो मुद्दा विचारतोय की राजकीय पक्षांना काय झालं माहितीये का विनोदजी? नाही, ऐका ना, काय झालंय माहितीये का की हे कोणी ठरवलं की मनसेनी हे मुद्दे अर्धवट टाकले म्हणून? मराठी पार्टीचं आंदोलन हे तेव्हाही होतं. आजही जर कोणी मराठी पार्टी लावली नसेल तर त्याला झापायचं काम मनसे करते. ॲमेझॉननी मराठी भाषा वापरली नाही तर त्यांना गुडघ्यावर आणण्याचं काम मनसेने केलं. मग कुठला मराठीचा विषय आम्ही अर्धवट टाकला असं आपल्याला वाटेल? कारण तो विषय हा निरंतर प्रोसेस आहे. एकूण जी राजकीय अर्धवट टाकायचा विषय नाही येतो, पण एक परसेप्शन मनसेच्या बाबतीत बनवण्याचा प्रयत्न सातत्याने काही लोकांकडनं होतोय की मनसे हे काम अर्धवट टाकते. परसेप्शन तयार करण्याचा उद्योग काही लोक करतायत. मला असं वाटतं त्याला आपण मीडिया म्हणून बळी पडू नये अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. नंबर 1. नंबर 2,
कार्यकर्त्यांना काय काम करायचं याचे सातत्याने कार्यक्रम आमच्याकडनं दिले जातात. रादर आमच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम वरनं दिला नाही तरी त्यांना माहिती असतं की आपल्या विभागात आपण काय काम करायचं. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं तर काय वरनं काही सांगितलं नव्हतं की तुम्ही सॅनिटायझर वापरा, लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, लोकांची काळजी घ्या. हे स्वतःहून कार्यकर्त्यांनी केलं, आमच्या स्वतःहून महाराष्ट्र सैनिकांनी केलं. हे सातत्याने आमचे कार्यकर्ते बिझी आहेत ना. कुठलं आंदोलन असो, यामध्ये कुठलंही असो, यामध्ये एक मुद्दा आहे महाराष्ट्र संदीपजी, यामध्ये एक मुद्दा असा आहे की आता गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे, वीज बिल माफीचा मुद्दा गाजतोय. या सगळ्या मुद्द्यांवर मनसेकडून, नेतृत्वाकडून विशेषतः भाष्य केलं जात नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, अशी सुद्धा एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खरं तर मनसे नेतृत्वाकडनं या मुद्द्यांवर अजूनही तरी कोणतंही भाष्य आलेलं नाही. याला तुम्ही कसं उत्तर विनोद, ऐका. आता मी या तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देतो. वीज बिल माफी संदर्भात मनसे एवढं आंदोलन कुठल्या पक्षाने केलं हो सांगा मला. आज वीज बिलाची जेवढी ऑफिसेस फुटली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी फोडली ना. त्याच्याबद्दलचा आवाज आम्ही उठवला ना. वीज बिलाच्या माफीच्या संदर्भात मोर्चे आम्ही काढले ना. मग असं कसं तुम्ही म्हणता की वीज बिलाबद्दल आम्ही काही केलं नाही म्हणून? आणि या बातम्या तुम्हीच दाखवल्यात. आपण या मुद्द्यावर हेमंत देसाईंकडनं जाणून घेणार विषय राहिला शेतकऱ्यांचा. संदीपजी, या मुद्द्यावर आपण विषय शेतकऱ्यांचा राहिला. मला पूर्ण करू द्या आता. मला पूर्ण बोला, करू द्या. बोला. विषय शेतकऱ्या नाही ऐका ना. तुम्ही असे अर्धवट प्रश्न ठेवून अर्धवट टाकू नका ना माझी उत्तरं. शेतकऱ्यांच्या विषयामध्ये असेल, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ. पंजाब आणि हरियाणामध्ये काय चाललंय ह्याच्यावर आम्ही महाराष्ट्रात भूमिका घ्यावी हे काय गरजेचं नाही. इथल्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत त्याच्यावर निश्चितपणे आमची भूमिका घेतलेली आहे आणि वारंवार घेतलेली आहे. आजही ग्रामपंचायतीमध्ये 1000च्या वर आमचे सदस्य निवडून आलेले आहेत. 40 ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आलेल्या आहेत. मग ते काय आम्ही लोकांचे प्रश्न हाताळता आल्या? ठीक आहे, आपण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. मात्र मी इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. मी हेमंत देसाईंकडे जाणार आणि या सगळ्या मुद्द्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. इथे घेतो एक ब्रेक.
ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. मी थेट हेमंत देसाईंकडे जाणार आहे. देसाई सर, आपण बघितलं की राजकीय कार्यकर्ता किंवा नेता असेल त्याला एखादी एक स्पेस लागते पक्षामध्ये काम करण्यासाठी. कुठेतरी मनसेमध्ये ही स्पेस मिळत नाही म्हणून नेते अस्वस्थ आहेत. कारण ज्या वेळेला अशा बातम्या येतात पक्ष बदलाच्या, त्यावेळेला प्रामुख्याने त्यांच्यातली नाराजी दिसून येते आणि त्या सगळ्या नाराजीनंतर असं एक लक्षात येते की ती स्पेस त्या नेत्यांना न मिळाल्यामुळे हा सगळा प्रकार होतो. तुम्हाला काय वाटतं की मनसेमध्ये नेत्यांना काम करण्यासाठी स्पेस पुरेशी मिळत नाही म्हणून हे घडतंय? नाही, आता स्पष्ट सांगायचं म्हणजे एक तर कल्याण डोंबिवलीबाबत, म्हणजे आता कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेची सत्ता येण्याची स्वबळाची शक्यता अजिबातच नाही आहे. त्यामुळे ज्याची कोणाची सत्ता येण्याची शक्यता आहे, म्हणजे शिवसेना असेल, भाजप असेल, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, भाजप मोठा पक्ष आहे, अशा पक्षामध्ये जास्त भवितव्य वाटणं स्वाभाविक आहे कुठल्याही राजकीय पक्षाचे आहेत. कारण समोर अनेक वर्ष काम केल्यानंतर सुद्धा अजूनही अनेक वर्ष काम करायला लागणार आहे आणि आपल्याला हवं आहे त्या लेव्हलचं काही मिळणार नसेल तर माणसं पक्ष सोडतात आणि आता विचारसरणी वगैरे फारसं काही त्याला अर्थ राहिलेला नाही आहे. एक गोष्ट मला सांगायला पाहिजे की मगाशी भालचंद्र शिरसाटांनी थोडीशी व्यक्तिगत एक कॉमेंट केली, त्यात मी फारसं उत्तर देत नाही की मी अनेक विषयांवरती माझं विश्लेषण करतो, माझं काही ते काम नाही आहे. आता माझ्या व्यवसायाचा भाग आहे म्हणून तुम्ही करतो, परंतु मनसेच्या बाबत मी विश्लेषण करणार नाही असं जे ते म्हणतात ते का ते समजून घेतलं पाहिजे. आता राजकारण साधी गोष्ट अशी आहे की मनसे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जी कटुता होती ती आता तशी राहिलेली नाही आहे. आता 10 वर्ष जर मनसेमध्ये हळवे होते आणि ते म्हणत की ते मूळचे संघाचे, ते ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण राज ठाकरे लोकसभा निवडणुकीमध्ये काय म्हणत होते की शहा आणि मोदी हे राजकीय नकाशावरनं नाहीसे झाले पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी पुलवामा आणि बालाकोटबद्दल प्रश्न विचारले, त्यांनी नोकऱ्यांचा प्रश्न केला आणि अनेक प्रश्न उपस्थित केले. शहीदांचं राजकारण करू नये, त्याचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेऊ नये अशी अत्यंत कठोर टीका त्यांनी केली हे आपल्याला आठवते. ती टीका ते करत असताना हळबे यांना ती टीका मान्य होती का हा प्रश्न आपण विचारू ना. तेव्हा त्यांना मान्य होती का हा भाग झाला. आता पण तुम्ही बघितलं की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असे उद्गार फडणवीस यांनी काढले होते जेव्हा राज ठाकरे हे मोदी शहांवर टीका करत होते. त्यानंतर विनोद तावडेंनी अशी तक्रार केली की राज ठाकरे ज्या सभा घेत आहेत तो खर्च, आता फॉर एक्झाम्पल नांदेडची सभा, तो काँग्रेसच्या खात्यावरती, अशोक चव्हाणांच्या खात्यावरती टाकायला पाहिजे किंवा काँग्रेसच्या खात्यावर टाकायला पाहिजे अशी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्या माजी निवडणूक आयुक्त जे आहेत नंदलाल म्हणाले की तसं करता येणार की राज ठाकरेंनी थेटपणे काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा थेटपणे प्रचार केलेला नाही आहे. पण ही जी कटुता होती या दोन पक्षांमधली, त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्रजी काय म्हणाले की राज ठाकरे यांचं काही गोष्टी असतील पण ते नेता म्हणून त्यांचं नेतृत्व चांगलं आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला. मी याच मुद्द्यावर हाच मुद्दा मी थोडासा पुढे घेऊन जातो. एक म्हणजे आता सध्या बेरजेच्या राजकारणाचे दिवस आहे. आपण महाविकास आघाडीसारखा एक मोठा प्रयोग महाराष्ट्रात बघितला. मनसेने सुरुवातीपासून एकला चलोरेची भूमिका घेतली होती. कुठेतरी एकटा राजकीय प्रवास केल्यामुळे मनसेला तितकंसं राजकीय यश मिळालं नाही असं म्हणता येईल? देसाई सर, नाही नक्की, म्हणजे पहिल्यांदा यश मिळालं नाही. एकट्याने प्रवास केला असताना पहिल्यांदा त्यांना म्हणजे अनेक पक्षांना मिळालं नाही, तेवढं यश मिळालं नाही, ते त्यांना टिकवता आलं नाही हे तर मान्य करायला लागेल, हे दिसलं आपल्याला. त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा सत्ता गेल्यानंतर राज ठाकरे यांनी उद्वेगाने प्रश्न विचारला होता की लोकांना विकास जर नको असेल तर मला बघायला लागेल दुसरं. त्यामुळे जर एकट्याने असं जाऊन जर आता काही रिझल्ट्स काही मिळत नसतील तर आता त्यांनी भाजपाबाबत सॉफ्ट लाईन घेतली हे दिसतं. म्हणजे एकमेकांवर टीका केली जात नाही फारशी. आता तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न विचारला, आता राज ठाकरे यांनी धरले की महाराष्ट्र ही माझी हद्द आहे, मला काही त्याच्या पलीकडे जायचं नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न राष्ट्रीय आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना वगैरे किंवा अजित नवले तिकडे गेलेले आहेत. पण राज ठाकरेंनी असं धरलं की शहरी महाराष्ट्र, शहराचे प्रश्न हे जास्त माझे आहेत. ग्रामपंचायती त्यांचे होते उमेदवार पण फोकस यावरती आहे. अशा वेळी जर दिल्लीत जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला संजय राऊतांप्रमाणे तर मग मोदी शहांच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध लाईन घ्यायला लागेल. ती लाईन तर आता घ्यायची नाही आहे, कारण ती घेतली तर पुढचं ठीक आहे समीकरण मुंबई महानगरपालिका सध्याची राजकीय सोय बघून मनसेने ही भूमिका कदाचित ठोस घेतली नसावी असं तुमचं. संदीप देशपांडे, हा जो मुद्दा आहे की राजकीय सोयीपोटी तुम्ही थेटपणे दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाहीये.
नाही, मी असं म्हणतो राजकारण करण्याचा त्यांना अधिकार आहे ना. हे सगळ्या राजकीय पक्ष आहे त्यामुळे त्यांना तो अधिकार ऐका ना. आहेच. नाही विनोद, विषय असा आहे की अण्णा हजारेंनी आंदोलन केलेलं दिल्लीत, आठवतं आपल्याला? हो हो. तर त्याही वेळेला आम्ही जाऊन दिल्लीत पाठिंबा दिला नव्हता. त्याही वेळेला जाऊन दिल्लीत आम्ही पाठिंबा दिला नव्हता त्या आंदोलनाला. त्यावेळेला आदित्य ठाकरे गेलेले तिकडे, आठवत असेल तर अण्णांकडनं ऊर्जा मिळते म्हणालेले होते ते. त्यामुळे शिवसेना काय राजकारण करते हा शिवसेनेचा एक्सक्लुझिव्ह अधिकार नाही आहे. नाही, शिवसेनेच्या राजकारणाचा आणि मुद्दा नाही. आम्ही हेमंत कुठल्या देसाईंच्या विषयावर बोलण्यातनं जो भूमिका मुद्दा आला, मांडायची, हेमंत कुठल्या देसाईंच्या विषयावर बोलण्यातनं जो नाही मुद्दा आला हा- त्या मुद्द्यानुसार असं आहे की सध्या राजकीय सोय मनसेला मी तो भाजप त्याच बरोबर मुद्द्याकडे कदाचित येतोय. महापालिकेत जावं लागेल किंवा जाण्याची इच्छा आहे म्हणून राष्ट्रीय राजकारणात ही एक भूमिका मिनिट, घेतली एक जात मिनिट, नाही. एक मिनिट. हा हेमंत देसाई साहेबांच्या राजकीय विश्लेषणात त्यांनी काढलेला अर्थ आहे. त्याच्यावर Not तुम्हाला मी प्रश्न necessary हा विचारतो. त्यांनी काढलेला अर्थ म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही. अर्थात नाही होऊ शकत, पण मी त्याच्यावर तुम्हाला त्याच तुमची प्रश्नाचं भूमिका उत्तर विचारतोय. देतोय मी की नाही होऊ शकत. मी माझीच भूमिका मांडतोय की त्यांना जे वाटतं ते काय ब्रह्मवाक्य नाही. त्याचप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे या कायद्याविषयी, त्यांना या कायद्याविषयी कुठल्या अडचणी आहेत, या कायद्याविषयी त्यांना कुठले आक्षेप आहेत, हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी बोलू, त्यांचा आम्ही विचार ऐकून घेऊ आणि त्याच्यावर योग्य ती भूमिका राज ठाकरे घेतील ना, का नाही घेणार? पण कोणाला तरी वाटतंय, काँग्रेसला वाटतंय किंवा महाविकास आघाडीला वाटतंय किंवा राजू शेट्टींना वाटतंय, संजय राऊतांना वाटतंय म्हणून आम्ही एखादी भूमिका घ्यावी असं काही गरजेचं नाहीये. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काय भूमिका आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी घेत आलेली आहे देसाई सर तुम्ही आणि आम्ही घेतलेली आहे वेळोवेळी. माझं वाक्य शेवटचं तुम्ही ऐकलं नाही. मी असं म्हटलं की कुठले मुद्दे घ्यायचे, कुठल्या मुद्द्यांचं राजकारण करायचं, कुठे फोकस ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे. पण जर तुम्ही अशी लाईन घेतली आता शेतकऱ्यांच्या बाजूची, तर तुम्हाला तुमचा विचार करायला लागेल तुम्ही कशा प्रकारचं भविष्यात राजकारण करणार. भाजप विरोधाचं, भाजपच्या बाजूचं राजकारण, कुठले मुद्दे घ्यायचे हा तुमचा प्रश्न आहे. नाही, ह्याच्यात राजकारण भारतीय कुठलं? जनता- मी असं तुम्ही म्हणत जो नाही. भारतीय पण जनता त्याच्या- पक्षाशी त्याच्या- संबंध ऐका, जोडताय ऐका. ना, पण ऐका तुम्ही या त्याच्यापुढे- शेतकरी त्याच्यापुढे- आंदोलनाचा जो भारतीय जनता पक्षाचे जो हे जोडताय ना हेमंत सर, तो ऐका, चुकीचा आहे. ऐका. माझा त्याच्यावर आक्षेप आहे. तुम्ही आहे, आमच्या हे- भूमिकेचा जो भारतीय जनता पक्षाच्या संबंधाशी संबंध संदीप देशपांडे, जोडताय, तो संदीप चुकीचा देशपांडे, आहे. एक- नाही, नाही, आम्ही एखाद्या विषयाची बघा, भूमिका घेतो संदीप तेव्हा आम्ही देशपांडे- कुठल्याही पक्षाचा मुलैजा नाही नाही, ऐका बाळगत ऐका नाही. ऐका तुमचा मुद्दा ऐका, लक्षात ऐका. आला की तुम्हाला ऐका हे बघा ऐका. हा देसाई सर बोला. आज असं गृहीत धरा तुम्ही म्हणजे एखादी भूमिका दोन- घेतली तर ती भारतीय जनता एक मिनिट पक्षाला सोयीची संदीप का संदीप होणार? त्यांना मुद्दा पूर्ण करू द्या, त्यांना मुद्दा पूर्ण करू द्या. संदीपजी एक लक्षात घ्या, तुम्हालाही मी जे काय म्हणतो ते ब्रह्मवाक्य आहे असं स्वप्नस्व मला वाटत नाही. ते मला असं समजून करून घेऊ नका. आणि तुमचं जे आहे ते ब्रह्मवाक्य असं मी स्वतः समजत नाही, त्यामुळे तो प्रश्न नाही. मुद्दा असा आहे की 2 वर्षापूर्वी जे राज ठाकरे बोलत होते, ऐका ना, पक्षाची 2 काय वर्ष भूमिका घ्यायची माझ्या पक्षाचे अध्यक्ष ठरवणार. त्याचा ऐका ना, संबंध पण- भाजपशी जोडणं हे चुकीचं आहे असं मला म्हणायचं आहे. ऐका भाजपशी त्याचा संबंध असा पोचतो की हा जो शेतकरी विरोधी आंदोलनं आहेत आता जी आहेत ती भारतीय जनता पक्षाला असं नाही, तो वाटतंय तुम्हाला वाटत की- असेल ऐका, म्हणून तो आहे असं मी मान्य करणार नाही ना. पण किंवा ते माझं खरं आहे असं माझं मान्य म्हणणं आहे करायची संदीप गरज त्यांना नाही. मुद्दा पूर्ण करू द्या. तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला मी संधी देतो मला बोलायची. तुम्ही प्रतिवाद मग करा. हा. माझं मत असं आहे की आता हे सरकार कोणाचं आहे? मोदी शहा यांचं सरकार आहे. कृषी कायदे 3 कोणी केलेत? मोदी शहा सरकारने घेतलेले आहेत. शेतकऱ्यांची भूमिका ते कृषी कायदे मागे घ्यावेत अशी आहे. हमी भावाचा कायदा करा, कायद्यामध्ये हे करा अशी मागणी. ही सरकारची भाजप प्रणित NDA सरकारची ती भूमिका आहे. आणि जर या शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेतली तर ती कोणाच्या विरुद्ध असते? ते भाजप NDA सरकारच्या विरोधात ती भूमिका जाणार आहे. हे स्पष्ट आहे ना. त्यामुळे ताकाला जाऊन भांडं लपवण्याचं कारण नाही. ती भूमिका आपल्याला घ्यायची की नाही असा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांशी बोलू, आम्ही चर्चा करू महाराष्ट्रातल्या आणि मग ठरवू. अरे इतके दिवस आंदोलन चालू आहे तर भूमिका आता घेतलीच पाहिजे ना. जे काय भूमिका बरी जी काय अगदी पाठिंबा द्या वाटलं तर. देसाई सर माझा वेळ तेव्हा संपत आला. भूमिका घेणार तुम्ही आता. मी शेवटची एक संधी फक्त संदीप देशपांडेंना त्यांचा मुद्दा मांडायचा आहे. आणि माझाही एक प्रश्न आहे संदीप शेवटच्या ह्याच्यात की
तुम्हाला असं वाटत नाही का आपलं कुठेतरी आपल्या पक्षाची कार्यपद्धतीत कुठेतरी काही त्रुटी असतील त्यामुळे असे नेते सोडून चाललेत? आपल्याला काहीतरी आत्मपरीक्षणाची गरज आहे. विनोद असा आहे, पहिले मी हेमंत सरांच्या प्रश्नाचं उत्तर देतो की महाराष्ट्रातल्या शेतकरी म्हणजे राजू शेट्टी, म्हणजे महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते, हे म्हणजे शेतकरी नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयी बाबा बच्चू कडूंनी काय भूमिका घेतली, राजू शेट्टींनी काय भूमिका घेतली, हे आम्हाला गरजेचं नाही आहे. आम्ही त्यांना शेतकऱ्यांचे सर्व ते आहेत किंवा तेच रिप्रेझेंट करतात शेतकऱ्यांना असं मानण्याचं कारण नाही. आम्ही स्वतः, आमची यंत्रणा आहे, आमची स्वतःची शेतकरी सेना आहे, आमचे स्वतःचे शेतकरी मेंबर्स आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ ना. त्याच्यावर घाई काय आहे? नंबर 1. नंबर 2 असा आहे, जो विनोद तुम्ही प्रश्न मला विचारलात की काही त्रुटी आहेत का आणि त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे का, सातत्याने प्रत्येक वेळेला प्रगती करत असताना काही त्याच्यात सकारात्मक बदल करावे लागतात. आणि कुठे आपल्या चुका होत असतील तर त्याच्यावर निश्चितपणे पक्ष विचार करत असतो, पक्षाध्यक्ष विचार करत असतात, पक्षात त्याच्यामध्ये मंथन होत असतं आणि त्याप्रमाणे काही गोष्टीच्या बदल होत असतात. आणि तो एक निरंतर प्रवास आहे ना. तो का असा 1 महिन्याचा प्रवास नाही की 1 महिन्यात हा 1 महिना धरायचा आणि त्याच्यात सगळ्या चुका दुरुस्त करायचं. तो जसजशा गोष्टी लक्षात येतात तसं बदल होत राहतात. आणि तो प्रत्येक राजकीय याच पॉझिटिव्ह नोटवर आपण चर्चा संपवूया. एकूणच मनसेची जी सध्याची परिस्थिती आहे, मोठं आव्हान मनसेसमोर खरं तर आहे. कारण 5 प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे जर नेते सोडून जात असतील तर ती चिंतेची बाब नक्कीच आहे आणि त्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहेच. मनसेचे नेते यथावकाश ते करतीलच. मात्र या 2 बड्या नेत्यांच्या पक्षबदलामुळे एक मोठं आव्हान मनसेसमोर कल्याण डोंबिवलीत तरी उभं राहिलेलं आहे आणि तेच लोण इतर ठिकाणी पोहोचू नये याची दक्षता मनसेला घ्यावी लागेल. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये मनसेतर्फे संदीप देशपांडे सहभागी झाले होते, त्यांचे आभार. त्याचबरोबर भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट आपल्याबरोबर चर्चेत होते, त्यांचेही आभार. आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, आपण सुद्धा या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले आभार. एकूणच या सगळ्या चर्चेतनं एक गोषवारा असा निघालेला आहे की मनसेला कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे आणि महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच ते करावं लागणार आहे. धन्यवाद.